देवी दिला देह भजन गुमता, देवी दिला देह भजन गुमता, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवी दिला देह भजन गुमता, देवी दिला देह भजन गुमता. बघा, भगवंताना हा देह दिला कशी करिता? देवे दिला देह भजन गुमटा, तो या झाला फाटा बाधिकीचा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडशी तू नारायण. भगवंताने हात पाय कशा करिता दिले हो? कशा करिता? हात लोकांना मारायला, पाय ढाब्यावरती जायला. भगवंताने हात टाळी वाजवण्याकरिता दिलेले आहेत, पाय पंढरीच्या वारीला जाण्याकरिता दिलेले आहेत. टाळी वाजवावी, गुढी उभं राहावी, वाट ती चालावी पंढरीची. भगवंताने तोंड कशाकरिता दिलेलं आहे? लोकांना शिव्या द्यायला. गेई गेही माझी वाची, गोड नाम विठोबाचे. भगवंताने तोंड भगवंताचं भजन करण्याकरिता दिलेले आहे. डोळे कशाकरिता दिलेले आहेत? पाहू नये ते पाहिला, तमाशा पाहिला नाही ना. भगवंताने डोळे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. भगवंताने डोळे, भगवंताचं मुख पाहण्याकरिता दिलं आहे. बघा ना, अरे भगवंताने आपल्याला एवढा सुंदर नरदेह दिला, तरी आपण त्या भगवंताचं भजन करतो का? अरे ज्याच्यासाठी हा देह दिला, आपण त्याच्यासाठी वापरतो का? हो, वापरतो का? सांगा ना. मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एक आजोबा होते आणि ते आजोबा आजारी पडले. पडू नये पण पडले. तेव्हा आजोबा दवाखान्यामध्ये गेले. तेव्हा डॉक्टरांनी आजोबांना चेक केलं, तपासलं आणि सांगितलं तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा आजोबा म्हणाले बरं ठीक आहे, करा ऑपरेशन. आजोबांच्या घरची सर्व लोक आली आणि आजोबांच्या हृदयाचं ऑपरेशन केलं. तेव्हा ऑपरेशन सक्सेस झालं आणि काही दिवसांनी आजोबांना घरी सोडण्यात आलं. डिस्चार्ज दिला आणि घरी सोडण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी एका पावतीवरती आजोबांचं दवाखान्याचं बिल केलं. दवाखान्याचं बिल 18 लाख रुपये झालं. किती? 18 लाख रुपये झालं. तेव्हा आजोबांनी ते बिल पाहिलं तर 18 लाख रुपये झालं होतं. आजोबा रडायला लागले. आजोबांच्या डोळ्यामधून पाणी आलं. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, आजोबा तुम्ही रडता? आजोबा का रडता तुम्ही? तेव्हा आजोबा म्हणाले, डॉक्टर साहेब मला रडायला येते. तेव्हा डॉक्टर म्हणाले, आजोबा का रडता? जास्त बिल झालं म्हणून तुम्ही रडता. 2-3 लाख कमी द्या, पण आजोबा रडू नका. तेव्हा आजोबा म्हणाले, मी कितीही बिल द्यायला तयार आहे डॉक्टर साहेब, पण ऐका, आज मी 80 वर्ष झालं, भगवंताने मला 80 वर्ष झालं आज सांभाळलं आणि आज मी फक्त 10-12 दिवसच झालं मी तुमच्या दवाखान्यामध्ये आलो. तुम्ही माझं बिल 18 लाख रुपये केलं, पण ज्या भगवंताने आज 80 वर्ष हा माझा देह सांभाळला, पण त्याने कधी 1 रुपयाचं बिल सुद्धा मागितलं नाही. 1 रुपयाचं बिल सुद्धा मागितलं नाही. बघा, एवढा सुंदर नरदेह भगवंताने दिला, पण आम्हाला ह्या नरदेहाची किंमत कळाली का हो? नाही ना. कशासाठी दिला? भजन करण्याकरिता दिला. म्हणून